आता पुढची बातमी बघूयात एक सविस्तर ती म्हणजे पाकिस्तानी लष्कर दहशतवाद्यांच्या किती आहारी गेलंय हे पुन्हा एकदा जगासमोर आलं आणि पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं सिंधू करार रद्द केला। त्यावरनं कुख्यात पाक दहशतवादी हाफिज सईदनं भारताविरोधात जहरी भाषा वापरली होती आणि तीच भाषा आता पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांकडून सुद्धा वापरली जाते। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानची चहूबाजूनं कोंडी करण्यास सुरुवात केली आहे। ऑपरेशन सिंदूरपूर्वी भारतानं सिंधू करार रद्द करत पाकिस्तानवर वॉटर स्ट्राईक केला। त्यानंतर पाकिस्तानातील दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले। तसंच पाकिस्तानी 9 हवाई तळांवर ब्रह्मोसचा मारा करत पाकची हवा काढून घेतली। भारतानं सिंधू करार रद्द केल्यामुळे पाकिस्तानात पाणीबाणी होण्याची शक्यता पाक नागरिकांना थेंब थेंब पाण्यासाठी तरसावं लागणार आहे आणि त्यामुळेच पाकिस्तानी राजकारणी आणि लष्कराची झोप उडाली। तुम हमारा पानी बंद कर दोगे, हम तुम्हारा सांस बंद कर देंगे। तुम हमारा पानी बंद कर दोगे, हम तुम्हारा सांस बंद कर देंगे। पाकिस्तानी लष्कराचा प्रवक्ता अहमद चौधरीनं भारताविरोधात गरळ ओकली, पण चौधरी एक प्रकारे दहशतवाद्यांची भाषा बोलतोय। लष्कर ए तय्यबाचा म्होरक्या हाफिज सईदनं काही दिवसांपूर्वी अशाच प्रकारचं भारत विरोधी विखारी वक्तव्य केलं होतं। सुन, अगर तू पानी बंद करेगा इंशाअल्लाह हम तेरी सांस बंद करेंगे, इन दरियाओं में फिर खून बहेगा। सुन, अगर तू पानी बंद करेगा इंशाअल्लाह हम तेरी सांस बंद करेंगे, इन दरियाओं में फिर खून बहेगा। अहमद चौधरीनं हाफिज सईदच्या सुरात सूर मिसळलाय। अहमद चौधरीच्या कौटुंबिक पार्श्वभूमीवर नजर टाकल्यास त्यानं दिलेल्या धमकीमागचं कारण तुमच्या लक्षात येईल। अहमद शरीफ चौधरीचा पिता सुलतान बशीरुद्दीन महमूद हा एकेकाळी पाकिस्तानात अणुवैज्ञानिक होता, पण पुढे 90च्या दशकात त्यानं यूटीएन अर्थात उम्माह तमीर ए 9 ही संघटना स्थापन केली। तसंच तो अल कायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेनच्या संपर्कात होता। त्यानं अल कायदाला पाकिस्तानी अण्वस्त्र पुरवण्याचा प्रयत्न केला होता। त्यामुळेच अमेरिकेनं उम्माह तमीर ए 9 वर बंदी घातली होती। तर सुलतान बशीरुद्दीन महमूदला जागतिक दहशतवादी घोषित केलं होतं। अहमद चौधरीच्या पित्याची ही सगळी पार्श्वभूमी पाकिस्तानी लष्कर आणि दहशतवाद्यांमधील नातं अधोरेखित करणारी आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। तर पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानला कायमचा धडा शिकवलाय। भारतीय सैन्याच्या हवाई दलानं पाकिस्तानातील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले, तसेच दहशतवादी तळ नेस्तनाबूत केले। पाकिस्तानात स्वप्नात सुद्धा विचार केला नसेल अशी लष्करी कारवाई करण्यात आली। पाकिस्तानात 100 किलोमीटर आत शिरून हवाई दलानं हल्ले केले। यात पाकिस्तानी लष्कराचे प्रमुख हवाई तळ नष्ट केले। पण ऑपरेशन सिंदूरचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या ऑपरेशनमध्ये हवाई दलाच्या महिला वैमानिकांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे। तर ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभागी असलेल्या महिला वैमानिकांचं शौर्य हे काय होतं तर पाकमधील दहशतवादी तळ नेस्तनाबूत त्यांनी केले आणि या महिला वैमानिक होत्या। पीओके मध्ये 170 दहशतवाद्यांचा खात्मा भारतीय सैन्याकडून करण्यात आला आणि ऑपरेशन सिंदूर यामध्ये महिला वैमानिकांचं शौर्य दिसलं। बहावलपूरमधील जैशचं हेडक्वार्टर सुद्धा या भारतीय लष्करानं नष्ट केलं। त्यासोबत पाकिस्तानचे 9 एअरबेस सुद्धा उद्ध्वस्त करण्यात आले आणि यामध्ये हवाई दलात महिला पायलटचा देखील समावेश होता, महिला वैमानिकांचा समावेश होता। पाकिस्तानचे 42 लष्करी अधिकारी आपल्या सैन्यानं ठार केले। त्यासोबत पाकिस्तानी हवाई दलाचं प्रचंड नुकसान भारताकडून करण्यात आलं होतं आणि या सगळ्या ऑपरेशनमध्ये महिला वैमानिकांचा सहभाग होता। एकीकडे ऑपरेशन सिंदूरमध्ये महिला वैमानिकांनी पाकिस्तानी सैन्याला पळताभुई थोडी केली, तर दुसरीकडे भारतीय लष्करातल्या 2 महिला अधिकारी ऑपरेशन सिंदूरची माहिती देत होत्या। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानातील दहशतवादी तळांवरती कशा प्रकारे कारवाई केली याची रोज माहिती या महिला अधिकाऱ्यांनी दिली। कर्नल सोफिया आणि विंग कमांडर व्योमिका सिंग या दोन्ही अधिकाऱ्यांनी भारताची बाजू भक्कमपणे मांडली। या दोन्ही अधिकाऱ्यांमुळे भारतीय सैन्याने सुरू केलेलं ऑपरेशन
सिंदूर अधोरेखित झालं होतं. तर ऑपरेशन सिंदूरमध्ये महिला पायलट्स यांनी सहभाग घेऊन पाकिस्तानचं प्रचंड नुकसान केलं आणि ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे, अशी प्रतिक्रिया शिवाली देशपांडे यांनी दिली. त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी उदय मांडे यांनी. आपल्यासोबत बोलण्यासाठी फ्लाईट लेफ्टनंट शिवाली देशपांडे मॅडम आहेत. मॅडम, महिलांच्या पराक्रमावर कधीच प्रश्नचिन्ह नव्हता, मात्र आता ऑपरेशन सिंदूर ज्या पद्धतीने याला नाव देण्यात आलं आणि त्यामध्ये महिला पायलटची संख्या होती आणि त्या महिला पायलट्समुळं आपण इतका मोठा नुकसान जे आहे ते पाकिस्तानचं करू शकलेलो आहे. तुम्ही वायुसेनेत आपली सेवा दिलेली आहे. किती अभिमानास्पद गोष्ट आहे ही भारतीयांसाठी. अरे अतिशय अभिमानास्पद गोष्ट आहे ही. म्हणजे आणि त्याच्यातले पुष्कळ ज्या महिला पायलट्स होत्या आणि प्लस ज्या भारतीय सेनेमध्ये पण आहेत त्या आपल्याच म्हणजे माझेच अंडर त्या मुली स्टुडंट्स होत्या आणि त्याच आता जेव्हा युद्धामध्ये होत्या तेव्हा इतकं जबरदस्त फिलिंग होतं ते की ह्या मुली युद्धामध्ये आहेत आणि त्या इतकं सुंदर काम करत आहेत. तुम्हाला माहिती असेल की आपल्या भारतीय वायुसेनेमध्ये फायटर पायलट्स म्हणून महिलांना घेणं सुरू केलं आणि ही खूप मोठं एक पाऊल होतं ज्याच्यामध्ये आपण फायटर पायलट्सना महिलांना बनवणं सुरू केलं. त्याच्यामध्ये आपल्याकडे सुखोई 30 आपल्याकडे बाकीचे जे एअरक्राफ्ट्स आहेत त्याचे फायटर पायलट्स ह्या मुली आहेत, महिला आहेत. आणि जे आत्ता ऑपरेशन सिंदूरमध्ये झालं त्याच्यामध्ये Su-30चा सुखोई 30 ह्याचा वापर खूप मोठ्या प्रमाणात करण्यात आला. आणि तुम्ही हे पण बघितलं असेल की आदमपूरला ज्या वेळेला आपले प्रधानमंत्री गेले होते सगळ्या जवानांना भेटायला आणि त्यांना शाबाश द्यायला आणि जोश वाढवायला, त्यावेळेला पण त्याच्या सगळे जवान्स आणि सगळे ऑफिसर्स ज्यांच्याशी आपले प्रधानमंत्री हे बोलत होते तेव्हा पण त्याच्यामध्ये महिला दिसल्या पायलट आपल्या वायुसेनेच्या. तर त्या सगळ्या पायलट आणि ते सगळे आपले जे जवान आहेत ते सीमेवरती होते आणि त्यांनी ह्या युद्धामध्ये चोख प्रत्युत्तर दिलेलं आहे. फक्त भारतीय वायुसेना नव्हे तर एअर डिफेन्स आर्टिलरीमध्ये पण महिला आहेत आणि भरपूर आणखीन बाकी क्षेत्रांमध्ये महिला आहेत जे तिथे वेस्टर्न सेक्टरवरती बॉर्डरवरती होते. तर म्हणजे सैन्यामध्ये आम्ही महिला ऑफिसर आणि पुरुष ऑफिसर यांच्यामध्ये कधी भेदभाव करत नसतो आणि आपण जेव्हा सैन्यामध्ये कुठल्याही युद्धाला जातो तेव्हा आम्ही सगळे जे असतो ते देशाचे सैनिक असतो. तू महिला आहे किंवा मी पुरुष आहे असं अजिबात नसतं. आणि खूप गर्व वाटतो सांगताना की आपल्या देशाच्या महिला ह्या अतिशय शूरवीर आहेत, अतिशय इंटेलिजंट आहेत आणि अशाच इंटेलिजंट आणि शूरता आणि वीरता असलेल्या महिला ह्या ज्या सैन्यात आहेत ते उत्कृष्ट काम सैन्यामध्ये आता करून राहिले आहेत. जर्नलिस्ट प्रशांत मेहतेसह उदय मांडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर.